मला श्रावण महिना फार आवडतो. तेवढा एकच महिना जिथं माणसं माणसं होतात, बिचाऱ्या कोंबड्या सुखानं झोपतात, बकरी बोकडी आनंदाने श्वास घेतात. मायबाप शेती केली असेल तुम्ही, बोकड माहित आहे तुम्हाला? बोकड अशी जात आहे ज्या आईनं जन्माला घातलं त्याच्यावर 3 महिन्याच्या आत वाईट नजर टाकतं. नसेल माहित तर विचारा. बोकड अशी जात आहे जिनं जन्माला घातलं तिला सुद्धा सोडत. मला विचार करा, असं जनावर खाऊन बलात्कार वाढतील का कमी होतील? आणि मग मला सांगा शाकाहार करायचा का नाही? शाकाहार युक्त आहार विहार नाही, इंद्रियाशी सार. आयुष्यच आचार विचारावर आणि आहारावर चालते. प्रयत्न तर करा. इथून पुढे हाची उपदेश नका करू नाश. झालं गेलं सोडून द्या. आता कोण दिवस येईल पुढचा विचार करा. आयुष्यभर वाल्या असा जगलाय. नारद मुनींचं कीर्तन चालू आहे. कीर्तन दोघांनी, नारद मुनी आणि नामदेव आहे. काय गोड कीर्तन. नारद मुनींचं कीर्तन चालू आहे. भक्तिस्तोत्र सांगणारे नारद मुनी 2 अक्षर कानावर पडली आहेत वाल्याच्या. किती किती अक्षर, शब्द वेगळे, अक्षर. नारद मुनींच्या 2 अक्षरांनी जगाचा मालक जन्माला यायच्या अगोदर अस्तित्व जगाच्या मालकाचं लिहायचं सामर्थ्य वाल्मिकी म्हणून निर्माण झालंय. कीर्तनाच्या 2 अक्षरामध्ये ताकद आहे. केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी, कोणी याची कीर्ती. केले रामायण रामाधी. काय ताकद आहे कीर्तनात. आजच्या लोकांना कीर्तन माहित ना. काय काय माणसं फोन करून म्हणतात, हा ताई तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता. प्रोग्राम करते होय रे मी. तुला ह्यो प्रोग्राम दिसतो का? आमच्या गावात सप्ताह होता, तुम्हाला घुसवायचं होतं. घुसव. महाराज लोकांना घुसवतोय. त्याच्यापेक्षा भंगार. तुम्ही सुपारी किती घेता? किती द्याचाल? माझ्या आईच्या दारात सोन्याचं झाड आहे. विचार करा घरात किती असेल? जयाची आद्वारी अंगे आईचं वळ. माझी नामदेवरायची बायको राजाई 2.5 क्विंटल सोन्याच्या पलंगावर झोपायची. 2.5 क्विंटल सोन्याचा पलंग होता. बघा पुरुष मंडळी, काय धोंड्याचा महिना. 2.5 क्विंटल सोन्याचा पलंग होता झोपायला. अर्धा तोळा गेला आपल्या सासऱ्यानं. अर्धा. भाद्रपद आलाय तरी स्टेटस ठेवतोय, लाडाचा जावाई गेलाय सासरवाडी. अरे भाद्रपद आला की. आणि तुम्हाला कुठला महाराज म्हणला धोंड्यात जावाई खाऊ घालायचा असतो? त्या महाराजाला आंध्रात नेऊन ठोका. कुणी काढला ना धोंडा? याला 3च नाव आहेत. मलमास, पुरुषोत्तम मास, अधिक मास. धोंडा तुमच्यासारख्या धोंड्याने निर्माण केला. ह्याला शास्त्र पुराण कुठंच प्रमाण नाहीये की धोंड्यात जावई खाऊ घालायचा असतो. धोंड्यात दान करायचा हा नियम आहे. लोक म्हणले दान करायचंय मग आपल्याच जावायला करा. लोक किती हुशार परमार्थात. आपला जावई खाऊ घातला. जावई विष्णूचं स्वरूप असतंय म्हणून. अरे श्रावणात मटण हाणतोय ती. असला विष्णू, विष्णूला काय स्टँडर्ड आहे का नाही? लय अवघड आहे. आपलं कसे घेते. आपण नीट सज्जनही नाही आणि दुर्जनही नाही. मला सांगा, आपण मारुती आहे का रावण आहे? हित बसलेले मारुती हात वर करा. आणि जे न केला त्याच्यासारखा रावण दुसरा नाही. कारण आपली लायकी एका तर द्रोणगिरी पर्वत उचलून जगाच्या मालकाला मनामध्ये स्थान देणारे मारुती आहे. ब्रह्मचारी आहेत. आपल्याला गुरी दिसली, गालात हसली की माझीच वाटती, आपली नाही. पात्रताच नाही आपली तेवढी. मग रावण आहे का आपण? तेवढे वाईटही नाही आपण. देव एकतर मारुतीसाठी येतो नाही तर रावणासाठी येतो. सज्जनाला पायाजवळ ठेवतो, दुर्जनाचा संहार करतो. हा विठ्ठलाचा नियम आहे. मग आपण मधलं गबाळ आहे. मग आपल्यासाठी अवतार तुम्हा धरायाकार उद्धराया जन जड जीव. ज्ञानोबराय आले त्याचं कारण आहे जन उद्धारणे. कारण गीता सांगितली होती एकासाठी. एकासाठी येतो तो भगवंत आणि सकलांसाठी येतात ते संत. ही ताकद माझ्या संतांमध्ये सगळ्यांसाठी येतात. उद्धराया जन भिंत चालवली जड जीव
महाराज इथे वेद जर एका रेड्याच्या मुखातून येत असतील तर जीव अजून काय उत्तरायचा राहिला. जन उद्धारले, जड उद्धारला, जीव उद्धारला, ते ज्ञानोबा आहे, ते तुकोबा आहे. जिथे गाथाही तरावी आणि त्या गाथ्यामुळे तुमच्या आमच्या सारख्यांच्या गाढवाचे घोडे सुद्धा व्हावे. ही ताकद आहे महाराज या विषयाकडे. मग काय महाराज लक्ष्मणाला शक्ती लागली. जागेवर आले तुम्ही? तुम्ही जागेवर आले का? फिरत जा पण येत जा. ती लक्ष्मणाला शक्ती नव्हती का लागली मग अशी 15-20 मिनिटापूर्वी? जरा वेळ झोपला होता लक्ष्मण. लक्ष्मणाला शक्ती लागली. महाराज रामप्रभूंनी सांगावं, वैद्यांनी सांगितलं रत्नागिरी पर्वतावर संजीवनी बोटी आहे, मारुतीराया घेऊन या. मारुतीराया तुळशीदास वर्णन करतात. श्री गुरु चरण सरोचराच्या निज मन मुकुर सुधारी बयन कुटीर बिमल सूर्योतायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्याति गुणागे हर बकले संसार. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस गुलोक उजाड़ रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन बरन विराज सुरेश कानन कुंडल कुंचित कैसा हाथ वज्र गदा विराज कानन कुंड जनय बहुसारी शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आल प्रभु चरित्र सुनबे तो रसिया राम लक्ष्मण सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सिंह दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर सवारे रामचंद्र के काज सवारे लाए संजीवन लखन जियाए. कामापुरतच घ्यायचं. संजीवनी बुटी आणायला लक्ष्मणांसाठी कोणाला पाठवलंय? मारुतीरायांना. गेले ना काय भक्तीच्या त्या प्रेम बघा मारुतीरायांचं. ताकदीपेक्षा प्रेम बघा. सीतामाई भांगात सिंधू भरतात. मारुतीरायांनी विचारावं, आई भांगात का सिंदूर भरतात? कोण भरतात सीतामाई भांगामध्ये? काव भरता? पहिलं सिंदूर भरायचे. आई म्हणावी, अरे मारुतीराया जेवढं माझ्या भांगात मी जास्त कुंकू भरेल, जेवढं जास्त सिंदूर भरेल, माझ्या तनाचं आयुष्य तेवढं वाढतं. मारुतीराय म्हणले, एवढ्या एवढ्या सिंदुरानं माझ्या स्वामीचं एवढं आयुष्य वाढतं, मी सगळ्या अंगालाच लावून घेतो, मग किती वाढेल? मारुतीरायांना काय लावतात? केसरी नंदन. काय म्हणतात? केसरी सिंदूर लावतात. त्याचं कारण आहे ते. काय प्रेम बघ ना माय बाप. मग आय त्यांनी गेले. रत्नागिरी पर्वतावर संजीवनी बोटी सापडली नाही. अख्खा पर्वत उचलला, लंकेकडे निघाले. मध्ये लागली अयोध्या. भरतांनी पाहिलं काय वर्षाच्या सावलीनं अख्खी अयोध्या व्यापली. बाण मारला. मारुतीरायांनी विचारलं, कोणी मारला बाण? रामबंधू भरत आहे मी. आपण रामदास मारुती मी. एवढा मोठा पर्वत. संजीवनी बोटी सापडली नाही. पर्वत घेऊन निघालो. सूर्योदयाच्या आधी पोहोचायचं, नाही पोहोचतो तर जीव जाईल लक्ष्मणांचा. अहो थांबा तर खरं, सांगा तर खरं, कसं झालं, कधी झालं, कसे आहेत ते सगळे, कधी येणार आहे, कुठपर्यंत आलं युद्ध? सगळ्या प्रश्नाची उत्तर दिली असती, पण मला वेळेच्या आधी पोहोचायचंय. मला उत्तर देणं आता शक्य. तिकडून उर्मिला आल्या. उर्मिला कानेटकर, मग कोण? मातोडकर. मग उर्मिला माय मावल्या. उर्मिला कोण ग? शिंद्याची. मग बसल्याची. उर्मिला माय मावल्या. जरा ग्रंथ बिंत वाचत जा ना ग माय. लक्ष्मणाची पत्नी उर्मिला 14 वर्ष दारात ताड घेऊन होती. हातचा घास सोडून गेलते लक्ष्मण. जागची हल्ली सुद्धा तिला म्हणायचं उर्मिला. आपल्या घरात आहे त्या उर्मिला. 3दा खाती तरी माहेरी गेल्यावर म्हणती, काय बाय जानवर भेटलंय, मी आहे म्हणून सांभाळलंय. 3दा खाऊन म्हणती. 14 वर्ष दारात ताट घेऊन भावती उर्मिला. काय पण बायको होत्या जुन्या. माझ्या तुकोबरायची बायको आवली. पुण्याचं सासरे तुकोबरायचं. गुळवे सावकाराची पोरगी तुकोबरायची बायको आवली. 3500 एकर ऊस आहे आवलीच्या बापाचा. किती? 3500. 3500 एकर ऊस आहे पुण्यात. 1425 माणसं एका दिवशी तिच्या बापाच्या हाताखाली कामाला आहेत. तरी नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खाती.
4 ठिगळाची साडी नेसते, तक्रार करीत आणि तिच्यामुळं जगाचा मालक तुकोबऱ्यांचा संसार सांभाळायला हे सामर्थ्य आहे स्त्रीमध्ये माझ्या. तुम्ही नका वाजू, तुमचं लय अवघड. तुम्ही माणसात मुदाम करता. तुम्ही महाराज आल्यावर नवऱ्याला म्हणता होय सिलेंडर संपलाय, महाराजाला चहा कशावर टाकू. एक काम कर, आलेला महाराज सिलेंडरवर बसव, खालनं पेटेवर वरनं उकळ चहा, म्हणजे महाराजही मोकळा तूही मोकळी. माणसं खपत नाही तुम्हाला घरात. मी फार नाही सांगत माय, शरदी उत्सव चालू आहे, दुसरी माळ आहे आज. पाया पडून सांगते माय तुमच्या, ज्या घरातल्या स्त्रीनं कठीणातली कठीण परिस्थिती हसमुख चेहऱ्याने निभावली ना, त्या घरातला भगवंत लक्ष्मी कधीच दुरावत नाही, हे न्यायशास्त्र सांगतं आपलं. वाणी गसवती यस्य यस्य श्रवती क्रिया, लक्ष्मी दानवती यस्य सफलं तस्य जीविता. स्त्रीवर अवलंबून आहे. या उर्मिला माता सांगतात मारुतीराया, भाऊजींच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही पोचायच्या आधी सूर्य उगवणार नाही ही जबाबदारी माझी आहे. सूर्याला सांगते एक स्त्री, अरे माझ्या नवऱ्याचा जीव जर तुझ्या उगवणाऱ्यावर अवलंबून असेल ना, तर शब्द आहे माझा, मारुतीराया पोचायच्या आधी उगवलास ना तर जळून खाक होशील. सूर्याची हिंमत नाही झाली मारुतीराया पोचायच्या अगोदर उगवायची. मारुतीराया सूर्योदयाच्या आधी पोहोचले नाही, मारुतीराया पोहोचेपर्यंत सूर्योदयच झाला नाही. ही ताकद एका स्त्रीमध्ये. काय यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र दैवतः. जिथं स्त्रीचा सन्मान आहे तिथे आणि तिथेच भगवंताचा वास आहे. तशी असावी स्त्री. मायबाप तिच्याकडे बघितलं की माय आठवावी, तिच्याकडे बघितलं की बहीण आठवावी, भलत्या गोष्टी आठवू. काय स्वरूप असावं मायबाप. आणि मग खरं सांगू, शास्त्र पुराणात ह्या 9 रंगाच्या साड्यांचा कुठंच उल्लेख नाहीये. आपली हौस आहे. नाही तर कुठेच शास्त्रात आणि पुराणात कुठेच 9 रंगाच्या साड्यांचा उल्लेख नाही. तुम्ही जे आज पांढरा घातला याचा कुठंच काहीच फायदा नाही. पण तुम्ही गोड दिसताय हे मात्र नक्की आहे. तुम्ही छान दिसताय, बाकी काही नसलं तरी चालेल. तुम्ही गोड दिसताय, तुमची हौस होती, काही विषय नाही. आणि तुम्ही चांगलं करताय, त्यात काही वाद नाही. फक्त माझी विनंती एवढीच आहे, एखाद्या वेळेस साडीचा, माझ्या आईला कधी 9 रंगाच्या, माझ्या आजीला कधी 9 रंगाच्या साड्या नाही भेटल्या. ऐपत नव्हती तेवढी आमची, कधीच नाही भेटल्या. पण आता एवढ्याच त्यांनी, म्हणजे बघा मी ताकद सांगते, मी माझं कौतुक सांगत नाही, त्यांना 9 रंगाच्या साड्या कधी भेटल्या नाही माझ्या आजीला, माझ्या आईला. पण त्यांनी त्यांची लेख अशी निर्माण केली की जगाच्या पातळीवर प्रत्येक ठिकाणी तिचं नाव गाजलं जातं. हे त्यांचं सामर्थ्य, हे त्यांचे उपकार आहेत, हे त्यांचे संस्कार आहेत. त्यांनी स्वतःच्या संपत्तीपेक्षा स्वतःच्या संततीकडे जास्त लक्ष दिलं, म्हणून आज त्यांना समाज मानाने बघतो, कौतुकाने बघतो. आपली पोरगी, आपला पोरगा त्या मार्गावर आहे याचा कधी विचार करा. आपण एवढं नटतो, वरतो, स्वस्तो, खूप छान आहे, काही वाईट नाहीये त्याच्यात. पण आपण आपल्या घराला किती नटवलंय, किती संस्कार दिलेत आपण आपल्या लेकरांना. आपली लेकरं आपल्याला उलट बोलतात. अगं बंगला बांधणारे खूप आहेत ग. तुमची लेकरं बंगला बांधणार गॅरंटी मी देते, लिहून देते. चल स्टॅम्प पेपर आण, लिहून देते. तुमची पोरं बंगला बांधणार, लिहून देते. त्या बंगल्यात तुम्हाला ठेवणार नाही, लिहून देते. आणि ठेवलं तरी तुम्ही दारात असणार, घरात नाही. ही अवस्था आहे. कारण आमच्या घरात ज्ञानेश्वरी गाथा नाही. विनंती माय, एखाद्या वेळेस साडीचा कलर मॅच नाही करता आली तरी चालेल, पण आपल्या लेकीला कर्तृत्वाचा कलर मॅच करायला शिकवा. जगाच्या पातळीवर तिचं नाव करा. ते समाधान खूप मोठं आहे, जे तुम्हाला परमात्म्याची भेट घडवून दे. कोळी कन्या पुत्र होती जे साथी, कन्या पुत्र होती कोणी कन्यापुत्र होतीच्या सातवी तयार झाली कवाटे देवा. जगाचा मालक, ह्या जगाने कौतुक करावं नाही, जगाचा मालक कौतुक करतो. अजून काय पाहिजे. मागे पुढे उभा आहे आणि आघात. आणि बरं का पुरुष मंडळी, कितीही सुंदर मखरावर कितीही डिझायनेबल कपडे अंतरून तुम्ही देवी बसवली आणि घरातल्या बाईचा सन्मान करता आला नाही तर तुमच्या देवी बसवण्याचं पुण्य कन्वरही मिळणार नाही. तुम्हाला पाया पडतं तुमच्या. आधी बायकोचा, आईचा, बहिणीचा, लेकांचा सन्मान करायला शिका. 9 दिवस घट बसवतो आणि घरी गेलं की बायकोला शिवाय देतो. कोणी केलेलं भाजी तेवढे 9 दिवस तरी तोंडाला